देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान प्रथमतः मंचावरती संपन्न होतोय। मी विनंती करतो सन्माननीय माजी आमदार आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट रामभाऊजी कांडगे साहेब, सन्माननीय खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट विजयजी शिंदे आणि उपसभापती क्रांतीताई सोमवंशी यांना कृपया आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय साहेबांना मंचावरती सन्मानित करावं। या प्रांगणामध्ये प्रथमतः शेतकरी बांधवांसाठी सुरू झालेल्या श्री चक्रेश्वर महाराज भोजनालयाचा शुभारंभ सोहळा आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झाल्यानंतर आता आपण मान्यवरांचा सोहळा सत्कार सोहळा संपन्न करणार आहोत। मी विनंती करतो उजव्या बाजूला उभ्या असणाऱ्या मान्यवरांना कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। प्रथमतः या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या शुभ हस्ते पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झालेला आहे ते सन्माननीय माजी कृषी मंत्री आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान प्रथमतः मंचावरती संपन्न होतोय। मी विनंती करतो सन्माननीय माजी आमदार आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट रामभाऊजी कांडगे साहेब, सन्माननीय खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट विजयजी शिंदे आणि उपसभापती क्रांतीताई सोमवंशी यांना कृपया आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय साहेबांना मंचावरती सन्मानित करावं। आपल्या तालुक्यामध्ये साकारलेला या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा पुतळा, या पुतळ्याची प्रतिकृती